थोडक्यात हे भारतीय जनता पार्टी पुरस्कृतच उमेदवार होते। आता आमचा प्रश्न भारतीय जनता पार्टीला आहे की अशा पद्धतीने इतर धर्माचे लोक जर ओबीसी समाजाची सवलती घेत असतील, मूळ ख्रिश्चन समाज जो ओबीसी आहे त्यांना ओबीसी सवलत आहे त्याचं आम्हाला म्हणणं नाही, पण असं धर्मांतर करून जर तुम्ही ख्रिश्चन जो ओबीसी सवलती घेत असतील तर हा मूळ ओबीसींवर अन्याय आहे। मूळ ओबीसींवर अन्याय दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी काय काम करणार आहे याचा आमचं त्यांनी उत्तर द्यावं या खऱ्या ओबीसी समाजाला। प्रत्येक गोष्टीसाठी उठून उच्च न्यायालयात जायचं असेल तर मग या सरकारी यंत्रणा जे सामाजिक न्याय मंत्री आहेत, जे ओबीसी मंत्री आहेत, हे करतायत काय? मराठा समाज जो सामाजिक मागास नाहीये, सोशली बॅकवर्ड नाहीये, त्याचं कुठेही प्रतिनिधित्व कमी नाहीये, अशा लोकांना ह्याच्यात खरं तर घेऊच नाही। पण तुम्ही कुणबी समाजाचा दाखला घ्यायचा आणि आंदोलन मराठा समाजात चालवायचं हे काही बरोबर नाहीये। तुम्ही तुमची जात एकदा निश्चित केली तर दुसऱ्या जातीमध्ये ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये। ख्रिश्चन समाजातील उमेदवाराला बोगस कुणबीचं प्रमाणपत्र या सरकारकडून देण्यात येते असा आरोप ओबीसी समाजाकडून करण्यात आलेला आहे। खरं तर दौंडमध्ये जी नगर परिषदेची निवडणूक झाली त्यावेळी या उमेदवाराने जी निवडणूक लढवली त्यावेळी त्याला बोगस कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात आलं। त्याचं वडील ख्रिश्चन होते, त्याचे आजोबा ख्रिश्चन होते, मात्र हा उमेदवार त्याला कुणबीचं प्रमाणपत्र कसं देण्यात आलं असा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतो। नेमकं ते कोण उमेदवार होते या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल नेमके कोण उमेदवार होते आणि काय नेमकं पूर्ण प्रकरण? पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेची जी नुकतीच निवडणूक झाली त्याच्यामध्ये ओबीसीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये रोहित राजेश पाटील नावाचे उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि ते ओबीसी प्रवर्गातून निवडून आल्यामुळे आम्ही त्यांची डॉक्युमेंट्सची पाहणी केली तर त्या डॉक्युमेंट्सच्या पाहणीमध्ये अतिशय गंभीर बाब आमच्या लक्षात आली की त्यांच्या वडिलांचा शाळा सोडलेला जो दाखला आहे त्याच्यामध्ये ख्रिश्चन असा धर्माचा उल्लेख आहे। कुठला कुणी धर्म जोपासावा, कुणी कुठल्या धर्माची उपासना करावी, लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे, आमचं काही त्याच्यामध्ये म्हणणं नाहीये। आणि त्यांनी ख्रिश्चन म्हणूनही ओबीसीचा दाखला घेतला असता किंवा ख्रिश्चन म्हणून ओबीसीच्या सवलती घेतल्या, आमचं काही त्याच्यामध्ये म्हणणं नव्हतं। पण त्यांनी खोटा दावा केलेला आहे। वडिलांचा शाळा सोडलेला दाखला ख्रिश्चन असल्यामुळे असतानाही देखील त्यांनी हिंदू कुणबी असल्याचं एक जात प्रमाणपत्र घेतलेलं आहे। आणि याची आम्ही जेव्हा सखोल चौकशी केली आमच्या लक्षात आलं की पाटील कुटुंब हे 2-3 पिढ्यापासून साधारणतः ख्रिश्चन समाजाच्या उपासना करते, ख्रिश्चन धर्माचं जे रीतिरिवाज आहे ते फॉलो करतात। तर त्याच्यामध्ये जे आहे ही अतिशय गंभीर बाब आहे की असं असताना देखील जी महसुली यंत्रणा आहे त्यांनी ही गोष्ट नजरअंदाज कशी केली। ज्या दिवशी ॲप्लिकेशन केलं म्हणजे 12 नोव्हेंबर 2025ला अर्ज केला अर्जदारांनी आणि त्याच दिवशी दाखला देण्यात आला, याचा अर्थ कुठेही कागदपत्रांची छाननी झाली नाही, कुठेही इन्व्हेस्टिगेशन झालं नाही, याच्यामध्ये सरळ भ्रष्टाचार झालेला दिसतोय किंवा नजरचूक तर होणार नाही, याच्यामध्ये सरळ भ्रष्टाचार सरळ मिली बघत आहे असा आमचा आरोप आहे। ज्या अधिकाऱ्यांनी हे दाखले दिलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, हे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं, ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि खऱ्या ओबीसींना तिथं संधी देण्यात यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे। एका समाजाला दाखले देण्यासाठी जी कायद्यामध्ये जी त्यांनी एकदम कायदे जे ढिल्ले केलेले आहेत त्याचा कसा प्रकारे गैरफायदा होतोय याचं हे उत्तम उदाहरण आहे। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे जे मंत्री आहेत, अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे, तेच महसूल मंत्री आहे, त्यांच्याच खात्याचा हा प्रताप आहे। आणि त्यांनी जे ओबीसी समाजाला आश्वासन दिलं होतं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला 1% धक्का येणार नाही, आता आमचा त्यांना प्रश्न आहे की त्यांनी या प्रकरणात आता त्यांचं तोंड उघडावं आणि उत्तर द्यावं ओबीसी समाजाला की हे चाललंय काय। हे जे उमेदवार होते ते कोणत्या पक्षाचे होते आणि ही नजरचूक कशी झाली, म्हणजे कोणावरती आरोप आहे? नाही, नजरचूक तर झालेली नाही, हे ठरवून मिळी भगत केलेली आहे। ते जे उमेदवार होते दौंड नगरपालिकेमध्ये तिथलचे एक जी नागरिक कृती समिती आहे त्यांनी एक इलेक्ट्रल फ्रंट उभा केला होता आणि नाही ऐका ना, त्यांचा स्वतःचा इलेक्ट्रल फ्रंट होता आणि त्यांची युती भारतीय जनता पार्टी बरोबर होती। आता थोडक्यात हे भारतीय जनता पार्टी पुरस्कृतच उमेदवार होते। आता आमचा प्रश्न भारतीय जनता पार्टीला आहे की अशा पद्धतीने इतर धर्माचे लोक जर ओबीसी समाजाची सवलती घेत असतील, मूळ ख्रिश्चन समाज जो ओबीसी आहे त्यांना ओबीसी सवलत आहे त्याचं आम्हाला म्हणणं नाही, पण असं धर्मांतर करून जर तुम्ही ख्रिश्चन जो ओबीसी सवलती घेत असतील तर हा मूळ ओबीसींवर अन्याय आहे। मूळ ओबीसींवर अन्याय दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी काय काम करणार आहे याचा आमचं त्यांनी उत्तर द्यावं या खऱ्या ओबीसी समाजाला। असे किती प्रकरण तुमच्या समोर आले आहेत? हे एकच प्रकरण आहे का आणखी काही तुम्ही तपास केलाय? धर्मांतरांचं तर हे एकमेव प्रकरण आहे, पण मराठा समाजातनं कुणबी झालेले प्रत्येक नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये जवळपास 60 ते 70% ओबीसीचे जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये घुसखोरी झालेली आहे।
बऱ्यापैकी सगळ्या केसेस आमच्या पुणे जात पडताळणी समिती इथं सुरू आहेत. त्याच्यामध्ये जात पडताळणीकडे आम्हाला न्याय भेटेल अशी अपेक्षा आहे. जर नाही भेटला तर निश्चित आम्ही उच्च न्यायालयात जाणार. पण हे सरकार करतंय काय? जर आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी उठून उच्च न्यायालयात जायचं असेल तर मग या सरकारी यंत्रणा जे सामाजिक न्याय मंत्री आहेत, जे ओबीसी मंत्री आहेत, हे करतायत काय? हा सामाजिक न्याय का हा सामाजिक अन्याय? माझा या सरकारला प्रश्न आहे. हे प्रकरण बाहेर यायला म्हणजे एवढा वेळ का लागला, काय वाटतं? नाही, याच्यामध्ये खरं तर असं आहे की ही जात पडताळणीला आम्ही तक्रार केली. जात पडताळणीला तक्रार करत असताना तिथं आजही सुनावण्या सुरू आहेत. कागदपत्र भेटायला बराच वेळ गेला आणि अजूनही आम्हाला पूर्ण कागदपत्र भेटलेली नाहीये. जो अर्जदार आहे त्याचा शाळा सोडल्यास दाखल्याची मागणी आम्ही वारंवार या समितीकडे केली. समितीने त्या दक्षता पथकामार्फत ती चौकशी करायची होती. मुळात उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखलाच नाहीये आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ख्रिश्चन आहे. पण असं असताना देखील हा जातीचा दाखला भेटला कसा? याच्यामध्ये हाच आमचा आरोप आहे ना की सरकारी यंत्रणेबरोबर मिलीभगत केलेली आहे आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी सरकारने करावी आणि दोषींवर कारवाई करावी, एवढीच आमची मागणी आहे. नक्कीच कुणबीचे जे दाखले देण्यात येत आहेत त्यामध्ये अनेक वेळा ओबीसीने देखील की हे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप केलेला आहे. काय वाटतं या प्रकरणामध्ये आता म्हणजे पुढे काय काळजी घेतली पाहिजे आणि काय आरोप? खरं तर आमचं म्हणणं आहे की आता जे मराठा समाजाचे लोक कुणबी समाजाचे बनून दाखले घेतात हा दावाच खोटा आहे. कारण त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य त्यांच्या पिढीचं 3-4 पिढ्यांपासून ते मराठा समाज म्हणून समाजात वावरत आहेत आणि आता फक्त आणि फक्त आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ते कुणबी झालेले आहेत. जर आरक्षण नसतं त्यांनी कधीही स्वतः पुढे कुणबी लावून घेतलं नसतं. त्याच्यासाठी काही ना काही जुने 100-200 वर्षापूर्वीचे ते काही पुरावे आणतात. खरे खोटे ते देव जाणे. पण याच्यामध्ये आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ओबीसी समाजामध्ये जो मूळ कुणबी समाज आहे कोकणातला किंवा इतर काही ठिकाणचा मूळ कोकणचा जो कुणबी समाज आहे त्याला त्याच्यासाठी ते आरक्षण आहे. मराठा समाज जो सामाजिक मागास नाही आहे, सोशली बॅकवर्ड नाही आहे, त्याचं कुठेही प्रतिनिधित्व कमी नाही आहे. अशा लोकांना ह्याच्यात खरं तर घेऊच नाही. अशा तक्रारी आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाकडे केलेल्या आहेत, सरकारकडे केलेल्या आहेत. सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं जे मूळ ओबीसी त्यांच्या आरक्षणाला 1% धक्का लागणार नाहीये. पण सरकारच्या हे लक्षात आलेलं नाही. 60 ते 70% आणि काही ठिकाणी 100% ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करायला, सामाजिक न्याय द्यायला या पुरोगामी महाराष्ट्राचं हे सरकार अपयशी ठरलेलं आहे असा आमचा सरळ आरोप आहे. मनोज जरांगे पुन्हा उपोषण करतील. नाही, मनोज जरांगे खरं का उपोषण करतात मला कळत नाही. कारण त्यांची 5वी का 6वी वेळ उपोषण करायची आणि दरवेळेस ते म्हणतात विजय झालो, GR मिळवला, कुटा रावला, पेढे वाटले, फटाकडे फोडले, गुलाल उधळला, JCBने गुलाल उधळला, गावोगावी जाऊन गुलाल उधळला. मग आता काय मागण्या बाबा तुमच्या राहिलेल्या आहेत? दुसरी गोष्ट, माझा प्रश्न सगळ्यात पहिला असा आहे की मनोज जरांगेंनी आता स्वतः ओबीसी म्हणजे कुणबीचा दाखला काढलेला आहे असं त्यांचे जे सहकारी त्यांनी कळवलेलं आहे. असं असताना आता मराठा समाजाचं नाव लावण्याचा किंवा त्यांचा वापर करण्याचा त्यांना नैतिक आणि कायदेशीर अधिकार काय आहे हाच आमचा प्रश्न आहे. जर तुम्ही कुणबी आहात, तुम्ही कुणबी समाजाचा मोर्चा लावा, तुम्ही कुणबी समाजाचं संघटन लावा, तुम्ही कुणबी समाजाचं आंदोलन करा, आमचं काही म्हणणं नाहीये. पण तुम्ही कुणबी समाजाचा दाखला घ्यायचा आणि आंदोलन मराठा समाजात चालवायचं हे काही बरोबर नाहीये. तुम्ही तुमची जात एकदा निश्चित केली तर दुसऱ्या जातीमध्ये ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये. त्यामुळे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे मनोज जरांगे यांना आणि मराठा समाजाने विचारा ना बाबा की बाबा तू कुणबीचा दाखला घेतलेला आहे, तू कशाला मराठ्यांचं आंदोलन करतो? मराठा समाजाचं बघून घेईल ना. तर अशा पद्धतीने ही सगळी मॅनेज्ड एक प्रकारे काम आहे आणि मनोज जरांगेबद्दल मी न बोललेलं बरं. पण ठीक आहे, त्यांनी त्यांचं करावं. लोकशाहीत कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे तर ते त्यांनी निश्चित करावं. त्यांच्या मागण्या सरकार दरवेळेस पूर्ण करत आलेले, ओबीसीवर पार अन्याय करून ओबीसीची गळचेपी करून त्यांच्या मागण्या पूर्ण करत आले. पण लवकर या सरकारला ओबीसीच्या रोषाला सामोरे जावे लागेल हे आम्ही निश्चित सांगतो. तर नक्कीच आपण पाहतो की या सरकारकडून बोगस कुणबी दाखले वाटप करण्यात येत असल्याचा आरोप जो आहे तो ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहे आणि हे लवकरात लवकर थांबवावे. त्यासोबत दौंडमध्ये हा जो प्रकार झालेला आहे त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी देखील ओबीसी नेत्यांकडून करण्यात येते. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.